नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात अशी घरातून आहे, कारण आज मी बनवणार आहे काहीतरी एक रेसिपी म्हणू शकतो आणि हा एक कुकिंग व्हिडिओ आहे. आणि सगळ्यांना माहिती मी एकटी राहते आणि मला जेवण बनवायला आवडतं, पण ते रोज नाही मॅनेज होऊ शकत. म्हणून मग मी कधीतरी ट्राय करते, मी कधीतरी बनवेल. सो आज मला असं फ्रेश एनर्जेटिक फील होत होतं. म्हणून मी विचार केला, की चला काहीतरी असं छान बनवूया आणि ब्लॉग पण मी सुरू केला लगेच. तर हा आहे माझा एपिसोड 1 म्हणता येईल कुकिंगचा. मला नाही माहिती मी पुढे करेल की नाही करेल. मी असं प्रॉमिस नाही करत आहे. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला सांगा. मग मला थोडं इन्स्पिरेशन भेटेल, की अरे आपण ब्लॉग करू शकतो हा वाला. तर मग हा व्हिडिओ आहे कुकिंगचा. सो संध्याकाळी आल्यानंतर मी ऑफिसवरून आले. संध्याकाळी आल्यानंतर मला असं खूप बोर होत होतं आणि मला भूकही लागली होती आणि मला तेच तेच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला होता. तर मग म्हटलं विचार केला चला आज काहीतरी बनवूया. तर आजची रेसिपी मी असं बनवलं नाही याच्या आधी, पण लेट्स सी जे होईल ते होईल. आपण सोबत बनवूया, सोबत खाऊया. लेट्स गो. थोडासा पसारा इग्नोर करा. माझं किचन एस्थेटिक नाहीये, जरी मी एस्थेटिक असले तरी. तर थोडीशी भूक लागली होती म्हणून ही एक क्विक रेसिपी आहे जी माहीत असेल भरपूर लोकांना. सो डीमार्टमध्ये ना हे पॅनकेक मिक्स मिळतं. सो विच इज लाईक मला आवडतात पॅनकेक्स. मी याच्या आधी कधी खाल्ले नव्हते. जेव्हापासून मी हे यूज करायला लागले, तर हे काही प्रमोशन किंवा हे स्पॉन्सर नाही आहे. हे मला आवडतं म्हणून मी सांगते की हे पिलबेरीचं एक पॅनकेक मिक्स आहे, जे असं रेडी येतं आणि त्याला आपण दुधामध्ये मिक्स करून त्याचे छोटे छोटे पॅनकेक्स बनवू शकतो. सो आपण पटकन ते करूया. आधी 1 मिनिट तुम्हाला कुठेतरी ठेवावं लागेल. तर मी हे पहिले टाकलं. हे पूर्ण पॅकेट घ्यायचं. त्यानंतर असं थोडं घट्ट घट्ट करायचं. इन शॉर्ट थोडंसं घट्ट आलं पाहिजे. तर हे असं दिसतं थोडंसं. 1 मिनिट, हे असं दिसतं. याला मी थोडं फेटून घेते आता, जेणेकरून त्याच्यामधले ते असे गाठ्या गाठ्या झालेले असतात ना, निघून जातात. आणि काहीच नाही करायचंय. हे हे पीठ झालं. त्यानंतर डायरेक्टली तव्यावर टाकायचं आणि छान पॅनकेक होतो. मला खूप दिवसापासून हे कुकिंग व्हिडिओ करायचं होतं, पण मी विचार करायचे अरे काय दाखवणार मी, काय दाखवणार मी, असं मी विचार करायचे. पण मग आज असं अचानक मौका आला, तो फिर मैंने बोला मौके पे चौका मारते है और करते है कुकिंग व्हिडिओ. माझ्याकडे अमूल बटर मी आत्ता आणलेलं ब्रेड बरोबर खायला. तर ते अमूल बटर थोडंसं आहे, म्हणून मी अमूल बटरचं हे करते. काय करते, टाकते. टाकतेय मी अमूल बटर थोडंसं त्याच्यावरती. अर्धा टाइम तर माझा हे कॅमेरा सेट करण्यातच जातोय मला असं वाटतंय. काय नाही, हे गरम झालंय आता तवा. याच्यावर मी थोडंसं अमूल बटर टाकते. खूप पसारा दिसतोय का किचनमध्ये, पण आता ठीक आहे, बॅचलर लाईफ अशीच असते गाईज. तर हे मी ॲक्च्युली मी याचे छोटे छोटे हे करायचे आधी, पण आता नाही करत, म्हणून मी डायरेक्टली टाकते. ते एकच मोठा पॅनकेक होतो जे खाल्ल्याने प्रचंड पोट भरून जातं. याला 2 ते 3 मिनिटं हे असं, आणि ते कळून येतं आपल्याला. आपण डोसा कसा करतो सेम तसंच येते. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की मी काय करते आता. सो मी पास्ता केलेला, व्हाईट सॉस पास्ता मी घरी केलेला, जो मी माझ्या एका मैत्रिणीला पण खाऊ घातला, पण तिला नाही आवडला तो. आणि तो तेव्हा एवढा चांगला नव्हता झाला. पण मी जेव्हा एकटीने बनवला होता तो व्हाईट सॉस पास्ता, तेव्हा तो चांगला झालेला. सो मी ट्रायल म्हणून परत तिच्यावर करायला गेले, पण तो झाला नाही नीट. पण आज माझ्याकडे पास्ता नाहीये, पण माझ्याकडे नूडल्स आहेत. तर मी विचार केला ती सेम रेसिपी आपण नूडल्समध्ये वापरून बघावी. सो हे ट्रायल आहे. हे तुम्ही तुमच्या काय म्हणतात, तुम्ही तुमच्या हिमतीवर तुम्हाला करायचं असेल तुम्ही घरी करा. माझ्या भरोशावर करू नका. डायरेक्ट डिस्क्लेमर खाली लिहून टाकते. तर आपण आता माझ्याकडे हे आहे. आता बघते मी. आता हे तोपर्यंत आपण उकडायला टाकू. जोपर्यंत हे होते, हे तर होईलच लगेच आय गेस. हे लगेच होऊन जाईल. मी पाणी वरतीये. सो मी आता कुकरमध्ये पाणी घेतलंय थोडंसं. तुमच्याकडे काही असेल वेगळं तर तुम्ही तेही घेऊ शकता, पातेलं वगैरे. तोपर्यंत याला पण पलटायची वेळ आली नाही का. हा कसा दिसतोय ना, मी तुम्हाला लास्टला दाखवते व्यवस्थित की तो कसा दिसतो. तर गाईज आपला पॅनकेक खूप छान रेडी झालाय. त्याच्यावर काय करायचं असतं ते पण मी तुम्हाला सांगते. सो मी असा दिसतोय हा पॅनकेक. मस्त दिसतोय ना. तर ह्या पॅनकेकवर मी हे टाकणार आहे, काय हनी थोडंसं टाकूया. त्याच्याने ना छान फ्लेवर येतो. खूप लोक चॉकलेट टाकतात, खूप लोक बनाना टाकतात. ज्यांना जे आवडते त्यांनी ते टाकावं. मी हनी टाकते. तुम्ही हनी बरोबर खाऊन बघा, हे पॅनकेक्स खूप भारी लागतात, खूप भारी.
मस्तपैकी असं मी हनी टाकून, तर बेडमध्ये आपण मस्त बसून पॅनकेक खाऊया. हे असं छान दिसतंय ना, छान दिसतंय. इथं ते गरम आहे, मस्त लागतंय. तर मी पटकन पटकन खाते, मग आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर गाईज, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे किचनमध्ये. आणि ॲक्च्युली थोडी गडबड झाली माझ्याकडनं. ते जे माझ्याकडे नूडल्स होते जे मी मागाशी दाखवले ते थोडे एक्सपायर्ड होते, म्हणून मी झेप्टोवरून खाऊपर्यंत पटकन नवीन नूडल्स मागवले. सो हे पण चिंग्सच आहे आय गेस. हे नवीन निघले, हे सिंगलच मागवलं मी, मला जास्त नव्हतं खायचं म्हणून. तर आता मी याला 2मध्ये तोडते, बाहेरूनच तोडलं मी त्याला. आणि मी ऑलरेडी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंच होतं, तर मी ते पाणी गरम केलं, गरम करतीये म्हणजे. त्याच्यामध्ये आपण हे टाकूया थोडंसं तेल किंवा तूप, तुम्ही त्या पाण्यामध्ये टाका जेणेकरून ते चिकट नाही होणार. आता मी नूडल्स घेतलेत, मला नूडल्स जास्त होतील म्हणून मी हाफ वापरते. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही पूर्ण पॅकेट खाऊ शकता तर तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कांदे ऑर्डर केले आणि मी मशरूम टाकणार आहे त्याच्यामध्ये. नॉर्मल स्लाइसमध्ये मी कट करून घेते त्याला. आणि त्याच्या आधी मेन इम्पॉर्टंट, मशरूम येताना हे असे येतात, तर त्याला आधी व्यवस्थित धुवून घ्या तुम्ही. सो मी 3 मशरूम घेतले, बाकीचे मशरूम तसेच ठेवणार आहे. कांदा पण मी जास्त मोठा नाही घेतलाय, कारण मला अशी एवढी भूक नाहीये, कारण मी ते पॅनकेक खाल्ल्यामुळं. लवकर लवकर आवरायचंय आणि लवकर लवकर झोपायचं पण आहे, उद्या ऑफिस आहे यार. तर मी कांदा बारीक कापून घेते आधी, त्यानंतर आपण हे कापूया, काय त्यानंतर आपण मशरूम कापूया. तुम्ही याच्यामध्ये अजून बेबीकॉर्न किंवा पनीर किंवा जे आवडेल ते व्हेजीज टाकू. कोणी कोणी शिमला मिरची पण टाकतं, मला शिमला मिरची नाही आवडत अशी युजली, म्हणून मी नाही प्रेफर करत टाकायची. तर मी कांदा बारीक करून घेतला, तुम्हाला दिसतंय का बघा झूम करून. मशरूम जी भिजत घातली होती ती भिजत का घालायची, तर मी घालते भिजत, तर त्याच्यावर असं एक चिकटपणा असतो, तो निघायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी ते भिजत घालते थोडेसे. कोणी कोणी तुम्ही बॉइल्ड वॉटरमध्ये पण टाकू शकता भिजत ते. 3 पैकी 2 मशरूम चांगले होते, एक मशरूम खराब निघाला. लेट्स सी झेप्टोवर आपल्याला काही कंप्लेन करता येते का. आता थोडेसे बॉईल झालेत नूडल्स, पण ना ते थोडेसे एकमेकांना असे आवळूनच बसलेत, आवळून. त्याला मी लूज करायचं ट्राय करते की ते लूज होईल असं. ते लूज झाले ना मग ते चांगले हाफ बॉईल करायचे, फुल बॉईल नाही करायचे कधीच. तर माझ्याकडे थोडासा मैदा होता, तर तो मैदा घ्यायचा आहे आपल्याला. आता परत एकदा मी कढईमध्ये बटर टाकतेय. बटरमध्ये आपण थोडासा मैदा टाकणार सुरुवातीला, नाही सॉरी, हां बटरमध्ये दूध टाकणार का, मला नाही आठवते रेसिपी आता. जसं आठवेल तसं मी बनवणार आहे आता. जो होगा वो देखा जाएगा गाइस, जो होगा वो देखा जाएगा, और आपको भी दिखाएंगे क्या क्या हो रहा है. चांगले बऱ्यापैकी बॉईल झालेत नूडल्स, मी गॅस बंद करते. याच्यामध्ये काय टाकायचं मला नाही आठवत आहे, काय टाकायचं होतं, बहुतेक मैदाच टाकायचं. जाऊ दे, बघू आपण ट्राय करून. मैदा टाकून बघते, थोडासा मैदा, म्हणजे एकदम 2 ते 3 चमचे बोलतो ना आपण, तसा मैदा टाकला मी. आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकूया आपण, आणि ते जे मैदा आहे ज्युसी टेक्स्चर येतो, म्हणून ते मैदा थोडासा त्याच्यामध्ये मिक्स करायचा त्याच्यामध्ये. आणि एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. असं बघा ना, ते असं घट्ट वाटतंय, असं घट्ट झालंय, लाईक थोडं थोडं घट्ट होतं, ते असं क्रीम टाईप बनलं जातं, त्याची ग्रेव्ही पण अशी छान होती. तुम्ही हे टाकू शकता, लाईक हे डॉमिनोजचं येतं ना आपल्याला, हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, सो हे टाकू शकता. थोडंसं मीठ टाकते मी, गॅस बंद करते थोडासा. तर आधी मी घेतलं ऑरिगॅनो, त्यानंतर 1 पॅकेट चिली फ्लेक्स, त्यानंतर मी घेणार आहे माझ्याकडे हा खुशीज गार्लिक मसाला आहे. सो हा डीमार्टमध्ये पण मिळतो. आणि लाईक मी याची एक स्टोरी आहे, तुम्हाला मी करता करता सांगते. सो मी लहान होते तेव्हा माझ्याकडे तेव्हा नगरला राहायचो ना आम्ही. सो मी एकदम अशी 4th 5thला वगैरे असेल, आणि तेव्हा हा मसाला ना एका एक्झिबिशनमध्ये लागलेला, आणि मला असं वाटायचं अरे मम्मी पप्पांनी आपली कंपनी खोलली आहे आणि आपल्याला सांगितलं पण नाही यार.
मम्मी पप्पांनी की असं असं खुशी नावाने काही ब्रँड वगैरे उघडलंय की काय, असं मला वाटायचं लहानपणी. नंतर बड़े होने के बाद रियलिटी चेक मिल गया की ऐसा कुछ नहीं है. मग मी थोडासा तो मसाला टाकते, असा क्रीमी टेक्स्चर आलंय. आम्ही सारे खवई असं आ असं थंबनेल टाकेल मी. लेट्स सी. सो तब तक के लिए क्या करेंगे हम करेंगे इन भाजियों को सॉटे थोड़ा सा, क्योंकि हमसे गलती हो गया था ना अन्ना. चूक कधी करा पण चूकला सुधारायची ताकद ठेवा, म्हणून ही दुसरीकडे घेतलेली आहे मी. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून कांदे आणि मशरूम आहेत त्याला आपण फोडणी नाही म्हणता येणार, त्याला सॉटे करून घेऊया. आता त्याला मराठीत काय म्हणतात मला खरंच नाही माहिती यार. माझं तूप झालेलं आहे तयार. तुम्ही तेलातही करू शकता, परत मी तेच बोलतेय. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घरात तेलच नाहीये, कारण नाही वापरत मी. आता काय करू, तूपच चांगलं वाटतं. आवडतं म्हणे मला तूप खायला. तूप इज नाईस, आय लव्ह तूप, तूप लव्स मी. पळी नाही सापडत आहे मला, एक पळी होती माझ्याकडे. भाजी इकडे एका साईडला सॉटे होतीये, तोपर्यंत हे जे आहे याच्यामध्ये थोडंसं अजून दूध घालून याला फेटून घेऊ असं. तर अशा पद्धतीने आपल्या भाज्या ज्या आहेत त्या सॉटे झालेल्या आहेत. सो मी भाज्या घेणार आणि त्याच्यात टाकणार. हे तुम्ही 11th-12th किंवा इंजिनिअरिंग म्हणजे आपण बॅचलर लाईफसाठी जे आहे हे चांगलं फूड आहे आय गेस, असं मी म्हणेल. ज्यांना कंटाळा येतो पण बाहेरचं खायची चटक असते त्यांच्यासाठी ही रेसिपी होऊ शकते फायदेशीर. याच्यामध्ये खूप टाकता येतं. मी लास्ट टाइम तर एवढं छान छान टाकलं होतं, बेबीकॉर्न, पनीर, त्यानंतर शिमला मिर्च. लोक खूप काय काय टाकलं. लाईक व्हाईट सॉस पास्ता कसा आहे तेच आपण बनवतोय, फक्त व्हाईट सॉस नूडल्स असं मी नाव देईल त्याला. वेगळं काहीतरी, कुछ तो हटके करेंगे. नूडल्स एवढे भारी वाटतं, मस्त वाटत नाही. तर हे नूडल्स असेच, आणि हे मी प्यायच्या पाण्यात उकळले होते म्हणून मी हे डायरेक्टली टाकू शकते गाईज. हे मी अर्धेच उकडलेत, पूर्ण नाही उकडले, कारण याच्यातही उकडल्या जातील. आज आपण 2 रेसिपी शिकलो. किती छान दिसतंय भाई साब, एवढं भारी वाटतंय ते. प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी थोडंसं ऑरिगॅनो अजून टाकते, मला थोडं फ्लेवर कमी वाटतोय म्हणून. छोट्या गॅसवरनं मोठ्या गॅसवर मी हे केलं. ॲक्च्युली माझ्याकडनं एक थोडीशी चूक झाली जी तुम्ही करू नये म्हणून मी सांगते. जेव्हा ते पाणी आपण ते उकळवलेलं ना हे नूडल्स, तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी असतं ऑलरेडी ज्याच्यामध्ये आपण ते उकळवले. सो तेच पाणी तुम्ही इकडे यूज करू शकता, पण मी ते सोचा नहीं, तो उसकी वजह से मैंने दूसरा पानी लिया और फिर मैंने वो भी ऐड किया तो ज़्यादा पानी हो गया. इट्स ओके, होता है गलतियाँ. आता तोपर्यंत आपण त्याच्यासोबत खायला काय करणार असेल, आपण आता करणार आहोत गार्लिक ब्रेड त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर माझ्याकडे ब्रेड आहे, ब्राउन ब्रेड. तवा को गरम करने को रखा है अभी गाईज. तो मागचा आवाज बेअर करायला लागेल माझ्यासोबत, मागे खूप आवाज येतो. स्टील मी माईक लावलं, पण सॉरी फॉर द नॉईज. 2 ब्रेड घेतले, त्याला मस्त आपण ॲक्च्युली मी फक्त ब्रेड टोस्ट करते, यालाच तुम्ही गार्लिक ब्रेडही बनवू शकता. ते माझ्याकडे तो गार्लिक मसाला आहेच जो मी तुम्हाला दाखवला, त्याच्यातच मी करते ॲक्च्युली. पण मी फक्त ब्रेड टोस्ट करून घेते, मला कडक ब्रेड आवडतात खायला म्हणून. आणि हे खूप सिम्पल इझी स्टेप आहे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना. ही म्हणजे ही जी रेसिपी सांगितली ना ती खूप साधी, सिम्पल, इझी आहे. तुम्ही कुठेही कधीही बनवू शकता, खाऊ शकता. काय फक्त मैदा, दूध, थोडेसे व्हेजिटेबल्स, खतम. नूडल्सच्या ऐवजी यू कॅन यूज पास्ता ऑल्सो, चॉईस इज युअर्स. आवडेल ते करा. एकच आयुष्य दिले देवाने, रडत बसण्यासाठी थोडी दिले. खूप जास्त भारी दिसतंय गाईज, तुम्ही फक्त हे बघा, मस्त एक नंबर. फायनली सुखाने बसून मी हे टेस्ट करणार आहे. मला नाही माहिती कसं लागणार आहे, पण जो मी पास्ता केला होता त्याचीच रेसिपी ही, आणि तेव्हा खूप भारी लागलेलं. आता आय विल ट्राय इन फ्रंट ऑफ यू.
भाई साहब एवढं भारी लागतंय, वाटतच नाही घरी गेलं. मला नव्हतं वाटलं हे एवढं चांगलं लागेल. आता आपण ब्रेड बरोबर खाऊया. ॲक्च्युली थोडं ते सुकं सुकं वाटतं ना कंटिन्यू ते खाऊन खाऊन, म्हणून मी ब्रेड करते त्याच्यासोबत कायम. ब्रेड बरोबर खाऊया. ओ माय गॉड, काय जादू आली माझ्या हातात. खतरनाक लागतंय. हा, गरम आहे खूप, भारी लागतंय गाईज. थोडंसं सुपी ठेवा, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ठेवा, कारण मग ते असं चिखल नको व्हायला. माझ्याच्यात तर व्यवस्थित पाणी आणि हे एकदम म्हणजे सगळं असं परफेक्ट इन्ग्रेडियंट परफेक्ट. जाऊ दे, लेट मी फोकस ऑन इटिंग. मी लवकर लवकर हे संपवते. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही करता काय, लवकर लवकर सबस्क्राईब करा लवकर चॅनलला जाऊन. आणि हा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजेल तेव्हा मी ऑनलाईन आलेली असेल असं समजा, आणि नवीन व्हिडिओसाठी वेट करा. ओके, बाय.